गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर सकाळचे 6:30 वाजले होते आणि रोज सारखं मी क्रिकेट खेळायला गेलो होतो. त्यानंतर ग्राउंडवरती पोहोचलो, थोडा वेळ वॉर्मअप केला. वॉर्मअप झाल्यानंतर मॅच चालू झाली. आमची बॅटिंग आली होती. मी काय आज बॅटिंगला गेलो नव्हतो बिकॉज मला आज चान्सच भेटला नाही. बाकीचेच खेळत होते. त्यानंतर हे 6 पाहू शकता तुम्ही. क्रिकेट खेळून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट चहा प्यायला निघालो. तर तुम्ही पाहू शकता किती ओल्ड प्लेयर्स आहेत आमच्या टीम मध्ये. त्यानंतर चहाच्या दुकानावरती पोहोचलो आणि आज मी दूध घेतलं होतं बिकॉज मला दूध प्यायची इच्छा झाली होती. त्यानंतर मी घरी जायला निघालो. सॅटरडे असल्यामुळे मला सुट्टीच होती जॉबला. त्यानंतर मला बाप्पाचा फोन आला बिकॉज त्याचं पोतं द्यायचं होतं खाली. मी आणि बाप्पा आम्ही दोघं खाली जायला निघालो. तर तुम्ही रस्त्याच्या कडेला हिरवळ पाहू शकता कसे आहे. नंतर थोड्याच वेळाने डायरेक्ट भीमा नदीपाशी पोहोचलो. तर तुम्ही पाहू शकता आम्ही गेल्या गेल्या पक्षी उडून गेले. काय माहित आम्हाला भिले का काय. नदीच्या कडेला थोडा वेळ थांबून आम्ही डायरेक्ट गाडीकडे जायला निघालो. तुम्ही हा ब्युटिफुल व्ह्यू पाहू शकता. त्यानंतर इथं आम्हाला आंब्याचं झाड दिसलं, त्यामुळे झाडावरती चढलो आणि 2 कैऱ्या काढून घेतल्या बिकॉज नवीनच कैऱ्याचा सीझन चालू झाला होता आणि फर्स्ट टाइमच मी कैरी खाल्ली होती या सीझन मध्ये. या झाडाची कैरी खूप गोड होती. अजून मला कैरी पाहिजे होती बट खूप लहान लहान कैऱ्या होत्या. त्यानंतर 2-3 मला मोठ्या दिसल्या, तीच काढून घेतला. त्यानंतर कैरी वगैरे काढून झाल्यानंतर मी बाप्पा डायरेक्ट घरी जायला निघालो. मेकॅनिक बाबू काहीतरी कांड करत आहे गाडीमध्ये. त्याला काही कामच नसतात, काय पण करत असतो गाडीमध्ये. त्यानंतर मी बाप्पा कटिंगला गेलो. आपल्या मकसूद बहीचं दुकान आहे आणि बहीच्या दुकानामध्ये गेलो. त्यानंतर माझा नंबर आला. मी कटिंगला बसलो तर बहीला सांगत होतो मागून किती केस ठेवायचे किती नाही ते. हेअरकट करून झाला आणि हेअरकट कसा झाला आहे मला कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर मी आणि बाप्पा आम्ही दोघंही घरी जायला निघालो. घरी गेलो, जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट झोपलो बिकॉज रात्री आम्हाला यात्रेला यायचं होतं. सो गावात आलो यात्रेसाठी. तर हे इंदापूरची इंद्रेश्वर यात्रा आहे आणि इथं लेझिम चालू होते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढे देखील तुम्ही पाहू शकता महादेवचं आणि पार्वतीचं रूप केलं आहे त्याची. त्यानंतर ही रथ वाढायची परंपरा असते. काही जण मागं थांबतात, काही जण पुढे थांबतात आणि सगळी जण रथ वाढतात पुढे मागं. त्यानंतर आम्ही सुद्धा गेलो लाईन मध्ये रथ वाढण्यासाठी. या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता रथ किती छान असं डेकोरेट केला आहे, किती सुंदर दिसत आहे. सगळ्यात जास्त गर्दी ह्या सणाला असते बिकॉज इंदापुरातले प्रत्येक लोक ह्या सणाला येतात. अगदी कुठला न भेदभाव करता सगळी जण एकत्र येतात. लेडीज जेंट्स वगैरे सगळे पारंपरिक कार्यक्रम वगैरे असतात. त्यानंतर आम्ही थोड्या वेळ नाचत बसलो. इथं खूप गर्दी होती. इथं मला व्हिडिओ सुद्धा काढता येत नव्हते. त्यानंतर थोडा वेळ नाचलो आणि पुढे गेलो तर इथं लेडीजचा कार्यक्रम चालू होता. पप्प्याला इयरबड घ्यायचे होते या दुकानामध्ये. सो मी पप्प्या आणि आम्ही तिघे या दुकानामध्ये आलो. तरी तुम्ही दुकान पाहू शकता. इथून इयरबड घेतले. इयरबड घेतल्यानंतर डायरेक्ट घरी जायला निघालो. घरी गेलो, जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे करून झाल्यानंतर थोड्या वेळ मित्रांमध्ये बसलो आणि घरी आलो. असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ.